नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 49 ते 53. निवृत्तीचा बोले ज्ञानदेव, ऐका बोलले भगवंत काय. अर्जुना तू पूर्णतया आहेस, अंतःकरणाने धडधाकट. पूर्वी केले जे व्याख्यान, अजमाविले तेव्हा तुझ. अपुरे नाही तुझे लक्ष, तर असे ते पूर्ण निश्चित. पाणी घालता घागरीत, कळले जर ते नाही गळत. मग ओतावे आणखी त्यात, तसेच काही. ऐकविले आधी तुझ, करता तू त्याचे ग्रहण. ऐकवावे वाटे आणखीन, तुझसी काही. येता कोणी अकस्मात, सोपवावे त्यावर सर्वस्व. आढळता तो प्रामाणिक, करावे त्यास कोशाध्यक्ष. तसेच जेव्हा कळले मज, ऐकतोस तू लक्षपूर्वक. खात्री पटता आम्हास, तूच माझे निजधाम. प्रेम भरे बोले सर्वेश्वर, अर्जुनाची योग्यता पाहून. तसे डोंगराच्या जवळ, गर्दी करती मेघदाट. निवृत्तीनाथांचा ज्ञानदेव यानंतर म्हणतो की भगवंत काय म्हणाले ते मी आता तुम्हाला सांगतो. भगवंत म्हणतात, अरे अर्जुना, तू अंतःकरणाने पूर्णपणे धडधाकट आहेस. पूर्वी मी जे व्याख्यान केलं तेव्हाच मी तुला आजमावून पाहिलं. तुझं लक्ष माझ्याकडे अगदी पूर्ण आहे हे मी निश्चित जाणतो. घागरीमध्ये आपण जेव्हा पाणी ओततो तेव्हा आपल्याला जर समजलं की ती घागर गळकी नाही आहे, तर मग आपण त्याच्यामध्ये अधिकाधिक पाणी ओतत जातो. तसंच आधी जे काही मी तुला सांगितलं त्याचं तू ग्रहण इतक्या उत्तम पद्धतीने केलंस आणि तुला अजून ऐकावं असं वाटतंय हे मला पटलंय. कुणी जर अकस्मात आलं तर आपण त्याच्यावरती सर्वस्व आधी सोपवतो. तो प्रामाणिक आहे असं जेव्हा कळतं तेव्हा आपण त्या व्यक्तीला कोशाध्यक्षसुद्धा करतो. तेव्हा जेव्हा मला कळलं की तू लक्षपूर्वक ऐकतोयस, माझी खात्री झाली, तेव्हा तूच जणू काही माझं निजधाम होऊन गेलास. प्रेमभरानी हा सर्वेश्वर बोलतोय. अर्जुनाची योग्यता पाहून जसं डोंगराच्या जवळ मेघ दाटीवाटीने गर्दी करतात, तसंच भगवंतांचं अंतःकरण अर्जुनापाशी एकरूप व्हायला लागलेलं आहे. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 49 ते 53. धन्यवाद.
नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 54 ते 60. श्रीकृष्ण जो कृपाळूंचा राव, म्हणे अजानुबाहू अर्जुनास, सांगितले जे आहे आधीच, पुन्हा ऐक एक वार. प्रतिवर्षी पेरावे शेतात, काळजी घ्यावी त्याची खास. पीक येतसे निवडक, अधिकाधिक. क्षारपुटे देता वारंवार, अर्जुना जा सोन्यास. कस वाढे त्याचा अधिकाधिक, शुद्ध करावयाचा वाटे मोह. तसेच येथे अर्जुन, उपकार नाहीत हे तुझ्यावर, आमुचाही असे स्वार्थ. म्हणून बोलतो हे बोल, दागिन्यांनी नटवावे बालकास. बालकास कळते का काही सांग, सोहळा तो भोगते माय, नजरे मधून. तसेच तुझे सर्व हित, जसे जसे कळेल तुझ, आनंद आमुचा होईल निश्चितच दुप्पट. राहू दे हे येथवर, तुझवरी माझे उघड प्रेम. तृप्तीचा न होतसे अंत, बोलता बोल. श्रीकृष्ण जो कृपाळूंचा राजा आहे, तो अजानुबाहू अर्जुनाला म्हणतो, आधीच जरी सांगितलं असलं तरी पुन्हा एकदा तू ते ऐकावंस. प्रतिवर्षी शेतामध्ये आपण बीज पेरतो, त्याची काळजी घेतो आणि अगदी निवडक पीक जितकं अधिक घेता येईल तितकं घ्यायला बघतो. तसंच सोन्यावरती क्षारपुटं वारंवार जर दिली तर त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो. त्यावेळेला ते शुद्ध करायचाही मोह वाटायला लागतो. तसंच अर्जुना, हे तुझ्यावर उपकार नव्हेत, तर आमचाही ह्याच्यामध्ये स्वार्थ आहे, म्हणून मी हे बोलतोय. दागिन्यांनी जर बाळाला नटवलं तर त्या बाळाला तरी काही कळत असतं का सांग बघू. पण तो सोहळा ती त्याची आई असते, ती नजरेमधून भोगत असते. तसंच जेव्हा तुझं हित तुला कळायला लागेल तेव्हा माझाच आनंद दुप्पट होणार आहे हे निश्चित. आता हे इथवरतीच ठेवूयात. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे उघड आहे, त्याच्यामुळे मी कितीही तुझ्याशी बोललो तरी माझी तृप्ती कधीच संपत नाही. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 54 ते 60. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 61 ते 66.
म्हणून एवढ्यासाठीच तुझ्या सवे बोलतो परत परत, कर तू मनापासून सारे श्रवण. अर्जुना तू जाणतो समर्म, बोल आमुचे हे ऐसे श्रेष्ठ. जणू अक्षरे लेवून परब्रह्म, देण्यास आले आलिंगन. तरी अर्जुना तू खरोखर जाणशीन आम्हा संपूर्ण. उभा जरी मी तुझ्या समोर, परी मी अमर्याद विश्व. माझ्या ठाई वेद होती मूक, पांगळे होती मन प्राण. सूर्य चंद्र जाती मावळून, रात्री शिवाय माझ्या समोर. उदरात स्थित जो गर्भ, जाणतो का कधी मातेचे वय. तसाच मी अज्ञात देवा नाही. जळचरास का कळते सांग, पाण्याची खोली वा प्रमाण. ओलांडते का कधी चिलट, गगनास. माझेही काही तसेच, जरी मिळविले कितीही ज्ञान. परी त्या ऋषी मुनींस, नाही मी उमगत. भगवंत अर्जुनाला म्हणतात की अर्जुना, तू माझा किती लाडका आहेस हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. तुला कुठलीही गोष्ट सांगत असताना मला सुद्धा खूप आनंद होत असतो आणि म्हणूनच मी तुझ्याबरोबर परत परत बोलत असतो. तेव्हा मी जे बोलतोय त्याचं तू मनापासून श्रवण कर. अरे अर्जुना, तू माझं मर्म जाणतोस. आमचे बोल एवढे श्रेष्ठ आहेत की जणू काही अवघ परब्रह्म अक्षर लेवून तुला आलिंगन देण्यासाठी येत आहे. तेव्हा अर्जुना, तरीसुद्धा मला असं वाटतं की तू खरोखरी मला अजूनही पूर्णपणे जाणत नाहीस. तुझ्या समोर जरी मी उभा असलो तरी मी अमर्याद असं विश्व आहे. माझ्या ठाई वेदसुद्धा मुके होऊन जातात. मन आणि प्राण हे सुद्धा पांगळं होऊन जातं. चंद्र आणि सूर्य मावळण्याकरता त्यांना रात्रीची गरज पडत नाही. अरे, उदरामध्ये जो गर्भ असतो तो कधी आईचं वय जाणतो का? तसाच देवांनाही मी अज्ञातच आहे. पाण्यात राहणाऱ्या जलचरांना पाण्याची खोली किंवा पाण्याचं प्रमाण कधीतरी कळतं का रे? किंवा चिलट कधी आकाश ओलांडून जाईल का? माझंही काहीसं तसंच आहे. कितीही ज्ञान मिळवलं तरी अगदी ऋषी मुनींना सुद्धा मी उमगत नाही. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 61 ते 66. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10,
ओवी क्रमांक 67 ते 72. असे मी कुठला कोण, केवढा आणि आलो कुठून, लागला का याचा शोध, युगे लोटली कित्येक. ऋषी महर्षी आणि देव, तसेच सारे प्राणी मात्र, मीच असे यांना कारण, मला जाणणे अवघड. पर्वतामधून जे येई जळ, पुन्हा पर्वताकडे वळेल, वाढणारे एखादे झाड, उलटे येईल मुळात. असे जेव्हा होईल, तेव्हाच असे हे शक्य, माझ्यापासून जे झाले जग, ते जग जाणेल मज. वडाच्या सूक्ष्म अंकुरात, सापडला विस्तीर्ण वटवृक्ष, अथवा सामावला सागर, एकाच रे लाटेत. तसाच मग हा भूगोल, पृथ्वीचा अवघा व्याप, एकाच छोट्या परमाणुत, दिसेल बघ. असे जाहले अर्जुना जर, प्राणी मात्र वा महर्षी देव, जे जे उत्पन्न माझ्यापासून, जाणतील मज ते निश्चित. जाणण्यास जरी मी कठीण, बाह्यवृत्ती विषय टाकून, सर्वेंद्रियांकडे फिरवेल, पाठ जो कोण. यानंतर भगवंत अर्जुनाला म्हणतात, मी कुठला कोण, केवढा आहे, कुठून आलो आहे, याचा शोध कित्येक युग लोटली तरी कुणालाही लागलेला नाहीये. ऋषी महर्षी आणि देव तसेच सारे प्राणी मात्र, या सगळ्यांचं मूळ कारण मीच आहे. मला जाणणं अवघड आहे. पर्वतामधून जे पाणी येतं ते जेव्हा पुन्हा पर्वताकडे वळेल, किंवा वाढत चाललेलं एखादं झाड परत उलटं मुळामध्ये येऊन थांबेल, असं जेव्हा होईल तेव्हाच मला जाणणंही शक्य होईल. माझ्यापासून जे जग झालं त्या जगाने मला जाणणं हे खूपच अवघड आहे. वडाच्या सूक्ष्म अंकुरामध्ये विस्तीर्ण वटवृक्ष सापडलेला असतो, किंवा एकाच लाटेत सगळा सागर सामावलेला असतो. हा भूगोल म्हणजे पृथ्वीचा अवघा व्याप एका छोट्या परमाणूत तुला दिसेल. असं जर अर्जुना झालं
तर प्राणी मात्र असू देत, महर्षी असू देत, देव असू देत, जे जे उत्पन्न माझ्यापासून झालेले आहेत ते सगळे मला नक्कीच जाणतील. अरे, मी समजायला जरी अवघड असलो तरी सुद्धा बाह्यवृत्ती आणि विषय टाकून सगळ्या इंद्रियांकडे पाठ कोण बरं फिरवेल? अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 67 ते 72. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 73 ते 80. देहादी प्रवृत्तीपासून मागे जो फिरतो त्वरित, पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढतो चढण, त्या ठिकाणी राहून स्थिर शुद्ध आत्मप्रकाशात आपुल्या डोळ्याने प्रत्यक्ष जन्मरहित माझे पाही रूप. आरंभाच्या मी पल्याड सर्व लोकीचा मुख्य ईश्वर, ऐसा जाणतो जो मज मनुष्य कोण. पाषाणात श्रेष्ठ परिस सर्वरसात अमृत श्रेष्ठ, तसाच मनुष्य आकारात समज त्यास माझा अंश. ज्ञानाची तो चालती मूर्त, सुखाचे कोंब त्याचे अवयव, माणूसपण त्याचे असे भ्रम, लोकांच्या दृष्टीस. हिरा सापडे कापरात, अर्जुना जर अचानक, पाणी पडता त्यात हाती येईल तो निश्चित. तसेच जरी तो मनुष्यात शरीरादी करतो धारण, जन्म मृत्यू आदी प्रकृती दोष त्याच्यात नाही दिसत. पापे पळती दूर आपोआप त्याच्या पासून, जसे साप जाती दूर जळत्या चंदन वृक्षापासून. भगवान श्रीकृष्ण ह्यानंतर अर्जुनाला म्हणतात, अरे, देहादी प्रवृत्तींपासून जो लगेच मागे फिरतो तो पंचमहाभूतांच्या माथ्यावर चढण चढतो, त्या ठिकाणी स्थिर राहतो आणि शुद्ध आत्मप्रकाशामध्ये आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष माझं, जो मी जन्मरहित आहे, असं रूप पाहतो. मी आरंभाच्याही पल्याड आहे, सर्व लोकांचा मुख्य ईश्वर आहे, असा जो मला समजून घेतो
तो मनुष्य. जसा पाषाणात परिस श्रेष्ठ, सर्व रसात अमृत श्रेष्ठ, तसंच मनुष्य हा आकारात म्हणजे जणू काही माझाच अंश असल्यासारखा तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. तो जणू काही ज्ञानाची चालती बोलती मूर्त असतो. त्याचे अवयव म्हणजे सुखाचे कोंब असतात आणि माणूस पण हा त्याचा एक लोकांच्या दृष्टीने भ्रम असतो. कापरामध्ये जर हिरा पडला तर तो पटकन सापडत नाही, पण ते पाण्यामध्ये घातल्यानंतर हिरा नक्कीच हाताला येतो आणि कापूर विरघळून जातो. तसंच तो मनुष्य शरीरादी धारण तर करतो, पण तो जन्म मृत्यू आदी प्रकृती दोषांच्या विरहित असतो. ते दोष त्याच्यामध्ये दिसतच नाहीत. त्याच्यापासून पाप लांब पळायला लागतात आणि साप जसे जळत्या चंदन वृक्षापासून दूर जातील तसा तोही पापांपासून मुक्त राहतो. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 73 ते 80. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 81 ते 87. तसेच जो जाणे मज अर्जुना त्या मनुष्यास, संकल्प देती सोडून स्वतःहून. जाणण्यास मज तू उत्सुक असशील अर्जुना तर ऐक. सांगतो मी असे काय आणि कोणते माझे भाव. विकार माझे भिन्न भिन्न प्राणियांच्या प्रकृती म्हणून. विखुरले त्रैलोक्यात सर्व दूर. त्यातील बुद्धी ही प्रथम, नंतर अगाध ज्ञान. असंमोह विवेक विचार, क्षमा सत्य जे सहज स्वभाव. मनोनिग्रह इंद्रिय संयम, सुख दुःखाचे अस्तित्व. सर्वाचा या समावेश, माझ्याच विकारात. आता भय असो वा निर्भयत्व, अहिंसा असो वा समभाव. रूपे ही सारी माझीच, अर्जुना तू ओळख. अपकीर्ती असो वा दान यश, विकारांचा या संचार. असे जरी प्राणी मात्रात, माझ्याच पासूनी ते उत्पन्न. प्राणी मात्र हे नानाविध, तितकेच निराळे हे भाव.
जाणता अजाणता माझ्यातून उत्पन्न होती कित्येक. जो मनुष्य मला जाणतो तो मनुष्य हा आपोआपच संकल्पांपासून दूर राहतो. म्हणजे संकल्प स्वतःहूनच त्याला सोडून देतात असं म्हणलं तरी चालेल. अर्जुना, मला जाणून घेण्यासाठी तू जर खरंच उत्सुक असशील तर मी काय आहे आणि माझे भाव कोणते हे मी आता तुला सांगतो. माझे विकार हे भिन्न भिन्न आहेत. सगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी ते प्रकृती म्हणून त्रैलोक्यामध्ये सर्व दूर विखुरलेले असतात. त्यातली बुद्धी ही सर्वप्रथम, नंतर अगाध ज्ञान, असंमोह, विवेक, विचार, क्षमा, सत्य हे जर सगळे सहज स्वभाव आहेत. मनोनिग्रह, इंद्रिय संयम, सुखदुःखाचं अस्तित्व ह्या सर्वाचा समावेश माझ्या विकारांमध्येच होतो. आता भय असो वा निर्भयत्व, अहिंसा असो वा समभाव ही सारी माझीच रूपं आहेत हे अर्जुना तू ओळख. अपकीर्ती असो, दान असो, यश असो, या सगळ्या विकारांचा संचार प्रत्येक प्राणीमात्रामध्ये माझ्याचपासून उत्पन्न होऊन झालेला असतो. असे हे विविध प्राणीमात्र आणि त्यांचेच तितकेच निराळे हे भाव हे जाणता अजाणता माझ्यातून उत्पन्न होत असतात. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 81 ते 87. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 88 ते 95. प्रकाश आणि अंधार दोन्हीचे विविध स्वभाव उत्पन्न होती सूर्यापासून. जेव्हा होतसे उदयनी अस्त माझी जाणीव वा नेणीव प्राणीमात्रांचे ते असे दैव. म्हणून हे विकार भाव असती उणे अधिक. अशीच माझ्या विकारात जीवसृष्टी ही सकल सापडली आहे अर्जुन. घे तू हे समजून. सृष्टीचे जे असती पालक त्यांच्या आधीन सारे लोक. असे ते 11 भाव सांगेन तुझ. श्रेष्ठ असे गुणी वृद्ध बुद्धिवान म्हणून प्रसिद्ध. कश्यपादी ऋषी 7 गुणवान रे अर्जुन. 14 मनुजे आणखीन मुख्य स्वयंभूजे पहिले 4. त्यांच्याही बद्दल सांगेन पुढे जाऊन. असे हे 11 जण उत्पन्न माझ्या मनातून. चालावा सृष्टी व्यापार
ऐक अर्जुना म्हणून, जेव्हा स्वर्गादी लोक तसेच हे त्रिलोक, नभता बसला त्यांचा मांड, महाभूतेही नभती सक्रिय. भगवंत म्हणतात, प्रकाश आणि अंधार ह्या दोन्हीचे स्वभाव विविध आहेत. दोन्हीही सूर्यापासून उत्पन्न होतात, जेव्हा सूर्याचा उदय आणि अस्त होत असतो. माझी जाणीव अथवा नेणीव, तसंच प्राणीमात्रांचं दैव, हे माझ्या विकारांपासूनच ते उणे अधिक होतात तसं ते बनत असतं. अशीच माझ्या विकारामध्ये ही सगळी जीवसृष्टी सापडलेली आहे, हे तू अर्जुना समजून घे. सृष्टीचे जे पालक आहेत त्यांच्याच अधीन सारे लोक आहेत. असे ते 11 भाव मी तुला सांगेन. श्रेष्ठ असे गुणी वृद्ध, जे बुद्धिवान म्हणून प्रसिद्ध आहेत, ते 7 कश्यपादी ऋषी अत्यंत गुणवान आहेत, असं अर्जुना तू लक्षात ठेव. 14 मनु, जे आणखीन, त्यातले मुख्य आणि स्वयंभू असे पहिले 4, त्यांच्याही बद्दल तुला पुढे जाऊन सांगेन. तर असे हे 11 जण माझ्या मनातून उत्पन्न झाले, तेही केवळ हा सृष्टीचा व्यापार चालावा म्हणून. जेव्हा स्वर्ग आणि इतर लोक तयार झाले तेव्हा त्यांचा अजून मांड बसलेला नव्हता आणि पंचभूतेही तेव्हा फार सक्रिय नव्हती. अशा वेळेला काय घडलं ते पुढे सांगेन. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 88 ते 95. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 96 ते 102. कश्यपादी हे 11 जण, त्याच वेळी झाले उत्पन्न, नेमले त्यांनी दिक्पाल 8, जयांनी निर्मियले लोक विविध. म्हणून महर्षी हे वरील, राजे म्हणावे 11 जण, बाकी जे असती लोकपाल, प्रजा म्हणावे त्यांस. प्रथम एकटे असते बीज, फुटता मग अंकुर त्यास, उभे राहते मग खोड, फांद्यांचे त्यातून फुटती कोंब, फुटती त्यांचे पासून शाखा उपशाखा मोठ्या लहान, कोवळे पल्लव तयांवर, फुटू लागती मग. मग पानांच्या नंतर उमले फूल येई फळ, जरी असे तो पूर्ण वृक्ष, एक बीज ते मुळात. तसा मूळ मी एकटाच, उत्पन्न झाले मग मन, मनातून त्या ऋषी 7, उत्पन्न जाहले मनू 4. त्यांनी केले उत्पन्न
इंद्र अग्नी यम वरुण निर्वृत्ती वायू कुबेर ईशान असे लोकपाल 8. लोकपालांनी त्या मग रचले स्वर्गादी त्रिलोक अनमग त्या तिन्ही लोकात प्रजा जाहली उत्पन्न. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कश्यपादी हे 11 जण जे आहेत ते त्याच वेळेला उत्पन्न झाले जेव्हा हे त्रिलोक, स्वर्ग आणि सगळी सृष्टी निर्माण झाली. त्यांनी 8 दिक्पाल नेमले आणि त्या दिक्पालांनी वेगळे वेगळे विविध लोक निर्माण केले. म्हणून महर्षी हे वरील राजे म्हणावेत जे 11 जण आहेत, आणि बाकी जे असतात त्यांना लोकपाल किंवा प्रजा असं म्हणावं. प्रथम बीज एकटं असतं, मग त्याला अंकुर फुटतो, त्यातून खोड उभं राहतं आणि त्यातून फांद्यांचे फुटतात ते कोंब. त्या कोंबांपासून शाखा आणि उपशाखा लहान मोठ्या अशा तयार होतात आणि त्याच्यावरती कोवळे पल्लव येतात आणि मग पानांच्या नंतर फूल आणि फळ अशा क्रमाने तो पूर्ण वृक्ष तयार होतो. पण मुळात मात्र ते एकच बीज असतं. तसा मीही मूळ एकटाच आहे. मग मन उत्पन्न झालं आणि त्या मनामधून 7 ऋषी निर्माण झाले. त्याच्यातूनच 4 मनूही तयार झाले आणि त्यांच्यापासून इंद्र, अग्नी, यम, वरुण, वायू, कुबेर, ईशान आणि निर्वृत्ती असे 8 लोकपाल तयार झाले. त्या लोकपालांनी स्वर्गादी त्रिलोक रचले आणि मग त्या तिन्ही लोकांमध्ये प्रजा उत्पन्न झाली. अध्याय क्रमांक 10, ओवी क्रमांक 96 ते 102. धन्यवाद.